मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा भाग अतिशय खूप महत्त्वाचा आहे। परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि फक्त दिनविशेष आहे म्हणून दिनविशेष टॉपिक घेऊ नका। तुमचं एक संबंध जी की प्रत्येक जागी ज्याची गरज आहे चालू घडामोडी सहित सर्व याच्यात क्लिअर होणार आहे आणि ह्या नोट्स अतिशय महत्त्वाचे आहेत। माझ्या मताने कुठलीही तुम्ही परीक्षा देत असाल तर कमीत कमी या नोट्सवर एक 10 प्रश्न तर तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे। 5 ते 10 प्रश्न तर राहणारच आहेत। तर MPSC असो कुठलीही परीक्षा असो तर इतक्या बहुमूल्य नोट्स आहेत। यामध्ये वेळोवेळी विज्ञानचे प्रश्न राहणार आहेत, शास्त्रज्ञाचे प्रश्न असणार आहेत, इतिहासचे प्रश्न आहेत, भूगोलचे प्रश्न आहेत, राज्यशास्त्र प्रश्न आहेत। तर खूप महत्त्वाची नोट्स आहे ती घ्या। आणि सर्वांना माहिती आहे आपली बॅच लॉन्च झालेली आहे मुंडेकर अकॅडमी ॲपवर। ही बॅच गुगल प्ले स्टोरला आपल्याला मिळेल आहे। तर या नोट्स तुमचं नॉलेज 10% पुढे वाढवणार आहेत। अचानक तुमचे हे नोट्स बघल्यानंतर काहीतरी शिकले असं वाटेल तुम्हाला आणि तुमचे 60 मार्क पडत असतील तर 70 मार्क पडतील तुम्हाला। खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत तर हे भाग मिस करू नका। चला मग तर जानेवारी महिना दिनविशेष टॉपिक आपला सुरू झाला आहे आणि फक्त दिनविशेष आहे म्हणून पाठ करू नका। दिनविशेषचा तर मार्क तुमचा हातचा मिळणारच आहे पण एक्स्ट्रा गोष्टी खूप महत्त्वाच्या शिकणार आहात। तर जानेवारी महिना आहे आणि खूप डेटा महत्त्वाचा आहे, ते एकत्र तुम्हाला कुठंच भेटणार नाही। नोट्सचं वारंवार वाचन करायचे, जड जाईल पहिल्यांदा वाचताय, खूप सारे मुद्दे आहेत पण हे आपल्या लक्षात ठेवायचे। चला तर 3 जानेवारी राज्य बालिका दिन आहे। 3 जानेवारी तर मार्करने तिथं तुम्हाला अधोरेखित पण करायचं आहे। 3 जानेवारी राज्य बालिका दिन काय कारण आहे? 3 जानेवारी 1831 रोजी भारतातल्या महिला शिक्षिका ज्यांना मानलं जाते अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे। सावित्रीबाई फुले हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मग कुठं झाला त्यांचा जन्म? तर हे ह्याच्यावर प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आहे, प्रत्येक मुद्द्यावर। तर त्यांचा जन्म नायगाव येथे झालेला आहे। तर सातारा नायगाव येथे झालाय। तर त्यांचे 2 महत्त्वाचे काव्यसंग्रह आहेत। एकाचं नाव आहे काव्य फुले 1854 त्यांनी लिहिलंय आणि 52 कसी सुबोध रत्नाकर 1892 लिहिलंय। तर 1890 महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी 1892 लिहिलेलं आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सोबत यांचा विवाह झालेला आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर यांचा जन्म 1831 झालेला आहे आणि पुढे जेव्हा येईल मी तेव्हा सांगल की 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म आहे आणि ह्या दोघांचं लग्न 1840 आहे। तर फक्त या 9 वर्षाच्या होत्या त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा आणि हे 13 वर्षाचे होते आणि तुम्हाला माहित आहे त्या काळात बालविवाह होत होते आणि त्यानंतर सुधारणा झालेली आहे। तर खूप गोष्टी आहेत, एका वेळेस मला वाटत नाही तुम्हाला लक्षात राहतील, हे तुम्ही नोट करत राहा, खूप महत्त्वाचं आहे। 3 जानेवारी राज्य बालिका दिन कारण आहे पहिल्या भारतातील महिला मुख्याध्यापिका शिक्षिका ज्यांना आपण म्हणलं जातो अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव सातारा येथे झालेला आहे। तर 3 जानेवारी 1831 झालेला आहे। पुढं त्यांचे 2 महत्त्वाचे ग्रंथ कोणते आहेत? तर काव्य फुले आहेत 1854 आणि पुढं गेल्यानंतर 52 कसी सुबोध रत्नाकर म्हणजे सोनं जसं कसं त्या 52 ह्याच्या परीक्षा देऊन पास होऊन पुढं आलेली असं आहे। तर सुबोध रत्नाकर असं त्यांचा हे आहे। पुढं 4 जानेवारी ब्रेल दिन आहे। तर 4 जानेवारी 1809 अंध लोकांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे रुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्स येथे झाला। आता हे नोट्स मला खूप मोकळं डिझाईन करून करता आलं असतं पण तुम्हाला प्रिंटआउट काढाय आणि ते पानं जास्त झाले असते म्हणून मी माहिती थोडी हेच केलेली आहे। तर तुम्ही ते समजून घेऊ शकता। तर 4 जानेवारी ब्रेल दिन आहे। बघा ब्रेल लिपीचा उपयोग कोणत्या लोकांसाठी होतो? तर अंध लोकांसाठी आहे, अपंग नाही। तर अपंग मधलाच एक प्रकार आहे पण अंध लोकांसाठी आहे। आणि कोण शोध लावला? लुई ब्रेल। तर यांचा जन्म फ्रान्स ब्रिन्स हे काय आपल्या लक्षात ठेवायचं नाही, जिथं मी IMP सांगेल ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे। 4 जानेवारी ब्रेल दिन आहे। ठीक आहे। पुढे गेल्यानंतर 6 जानेवारीला दर्पण दिन आहे, पत्रकार दिन आहे। दोन्हीपैकी कोणते येते पर्यामध्ये? तर दर्पण नावाचं वृत्तपत्र कोण सुरू केलंय? तर बाळशास्त्री जांभेकरनं। तर मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र म्हणून म्हटलं जाते म्हणून त्यांना
हो का, पहा 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील त्यांनी पहिले वृत्तपत्र कोणतं आहे, दर्पण. आणि दर्पणचा म्हणजे कशाचा समानार्थी शब्द आहे, तर आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर त्या काळात अनिष्ट चालीरीती होत्या, त्या बंद झाल्या पाहिजेत, समाज कसा वागतो हे दाखवण्याचा, आरसा दाखवण्याचं काम दर्पण या वृत्तपत्रातून त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा जन्म 6 जानेवारीलाच आहे. काही पुस्तकात 1810 पण आहे, पण आपल्याला हेच लक्षात ठेवायचे. तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना समोर जाते. IMP मुद्दा आहे, स्टार करा, प्रश्न येतोच. आणि त्यांचं नाव आपल्याला विसरून चालणार नाही, बाळशास्त्री जांभेकर. जन्मतारीख पण तीच आहे आणि 20व्या वर्षी त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. आणि त्या वृत्तपत्राचं नाव आहे दर्पण. त्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर आणि मराठी वृत्तपत्राचे जनक. तर राज्यसेवेपर्यंत मागे प्रश्न आले आहेत. अ, ब, क, ड वाक्य हे खालील 4 विधान वाचून कोणते समाज सुधारक आहेत, आणि एक लाईन फक्त, त्याच्यातली एकच लाईन आपल्याला माहिती हवी होती. 3रं वाक्य होतं आणि 4 वाक्यातून ते कोण समाज सुधारक आहेत हे ओळखायचं होतं. आणि बाकीच्या गोष्टी माहीत नसल्या तरी एक लाईन होती की मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. मग त्याहून आपल्याला क्लिक होते, उत्तर मिळालं तर राज्यसेवेचे 2 मार्क आपल्याला तिथं मिळतात. तर बाळशास्त्री जांभेकर. आणि त्यांचा जन्म बी येऊ शकतो बघा, पोंभुर्ले सिंधुदुर्ग येथे त्यांचा जन्म आहे. तर अशा गोष्टी आपल्या वाचनात आले पाहिजेत. मी आधीच सांगले, प्रत्येक लाईनवर प्रत्येक मुद्द्यावर इथं प्रश्न तयार होतो, तितक्या ताकदीनं तुम्ही बसणं गरजेचं आहे. दर्पण हा मराठी व्याकरणाचा शब्द आहे, आरसा हे आपल्याला माहित आहे. पुढं 9 जानेवारी आहे, प्रवासी भारतीय दिन, महत्वाचा आहे. इतिहासामध्ये आपण शिकणार आहोत. तर 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत. तर तुम्हाला आपल्याला माहीत असलं पाहिजे की महात्मा गांधी वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. मग ते भारतात आलेत आणि त्यांना आणण्याचं योगदान कुणाचं आहे, तर गोपाळकृष्ण गोखले. तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण, तर गोपाळकृष्ण गोखले. तर 1905ला त्यांनी भारत सेवक समाज नावाची संघटना स्थापन केली आहे, गोपाळकृष्ण गोखले. आणि यांचे राजकीय गुरु कोण, तर महादेव गोविंद रानडे. तर त्यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणतो. हा क्रम आपल्या लक्षात ठेवायचा आहे. आणि यांचे पण गुरु आहेत KT तेलंग, पण तेवढं आपल्याला काही घेत नाही, इतके परीक्षेला येतात. तर हे जास्त प्रश्न आलेला आहे. पोलीस भरती सरळ प्रश्न येतो की महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण, तर गोपाळकृष्ण गोखले. 1905लाच त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. 1905च्याच ते काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, महात्मा गांधी विषयी वेळोवेळी आपल्याला माहिती घ्यायचीच आहे, पण आलेली माहिती तर तुम्ही सोडायची नाही. तर 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले. तो दिवस लक्षात राहावा म्हणून 2003 पासून प्रवासी भारतीय दिन 9 जानेवारीला साजरा करायचं ठरलं, हे आपण पाहतोय. आणि तिथं संमेलन पण साजरा केलं जाते. 2023ला साजरा केला प्रवासी भारतीय दिन 17वा होता. आणि ते संमेलन कुठं भरलं, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा. तर इंदोर मध्य प्रदेश येथे हे भरलेलं आहे संमेलन, आणि इंदोर मध्य प्रदेशला भरलेलं आहे. तर पहिले साहित्य संमेलन प्रवासी भारतीय संमेलन कुठं भरलेलं आहे, तर दिल्ली येथे भरलं होतं 2003ला. तिथून सुरुवात झाली. अटल बिहारी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते. मग 2015 पर्यंत दर वर्षाला भरत गेले संमेलन, पण 2015 पासून दर 2 वर्षाला भरते. या अगोदर 2021ला भरलं होतं, हे लक्षात ठेवा. तर प्रवासी भारतीय दिन केव्हा आहे, 9 जानेवारीला आहे. कारण आहे दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी वापस आले. ठीक आहे, पुढे जातोय. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. तर 10 जानेवारीला कारण काय, तर 10 जानेवारी 1975ला जागतिक हिंदी परिषद, पहिली जगातली पहिली हिंदी परिषद महाराष्ट्रामध्येच भरली. भारतात पण पहिलीच होती, ती नागपूर येथे भरलेली आहे. आणि ती खुणगाठ कुठतर बांधायसाठी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात नंतर हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलंय. तर पहा, 10 तारखेपर्यंत खूप सारी माहिती आपण घेतली. पुन्हा सांगतोय, पहा. 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली, महत्वाचं नाही काही. 3 जानेवारीला महत्वाचा आहे राज्य बालिका दिन. कारण पण लक्षात ठेवा, माहिती वाढवायचं आहे. मी आधीच सांगले की सामान्यांमध्ये माहिती तुम्हाला गोळा करायचं आहे, माहितीचा साठा वाढवायचा आहे. लिंक धरून एकावर एक डिपेंड गोष्टी आहेत. तर सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे जन्म आहे. तर 3 जानेवारी 1831ला त्यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे झालेला आहे.
मग पुढे गेल्यानंतर 4 जानेवारीला ब्रेल दिन. ब्रेल लिपीचा शोध कोणाला लावला? लुई ब्रेल. कोणत्या लोकांसाठी आहे? तर असे अंध लोकांसाठी ते ठिपके डॉट बघून ओळखता येते. 6 जानेवारी पत्रकार दिन, त्याला दर्पण दिन म्हणतात. मराठी वर्तपत्रात पहिलं वर्तपत्राचा शोध कोण लावला किंवा सुरू कोण केलं? तर मराठी वर्तपत्र जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर यांनी. तर 6 जानेवारी 1832ला त्यांनी सुरू केलं आहे. खरं तर त्याचं अर्ध पान मराठीत होतं, अर्ध इंग्रजीमध्ये होतं. इंग्रज लोकांना पण आपण काय बोलतो हे कळण्यासाठी, पण मराठी काही ना काही आल्यामुळं तिथं मराठीतलं पहिलं वर्तपत्र मानलं जाते. 6 जानेवारी 1812ला त्यांचा जन्म पोंबुर्ले सिंधुदुर्ग येथे झाला, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग हे पुढे जात जात आपण आलो होतो प्रवासी भारतीय दिनवर. महात्मा गांधी दक्षिणेतून आले. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन रिव्हिजन झालेला आहे. 12 जानेवारी प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. 12 जानेवारी युवक दिन आहे. 12 जानेवारी 1863ला युवकांचे प्रेरणास्थान मानले जाणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला आहे. आणि स्वामी विवेकानंदचं पूर्ण नाव मुद्दाम दिले परीक्षेत येते, नरेंद्र विश्वनाथ दत्त. जिथे जिथे मला काही गोष्टी देता येतील, आणि हे स्वतः नोट्स बनले आहेत, कुठल्या कॉपी केल्या नाहीत, वेळ लागला आहे, मला मेहनत घ्यावी लागली आहे, आणि जास्तीत जास्त कसं परीक्षा ओरिएंटेड बनवता येईल हे बोलणं आहे. दुसरीकडे कुठं तुम्हाला एका मुद्द्यात एवढी माहिती भेटणार नाही. आता हे राजकीय गुरु इतिहासातली गोष्ट आहे, तर हे गोष्ट तुम्ही लिहून ठेवणं, टिपून ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांनी काय केलंय, तर रामकृष्ण मिशनची स्थापना. तर आपल्याला काही संस्था आणि संघटना त्याचे संस्थापक MPC पर्यंत आहेत, जोड्या लावा येतात, चुकीचं ओळखा येतात. तर रामकृष्ण परमहंस यांचे गुरु होते. कुणाचे? तर स्वामी विवेकानंद यांचे. तर त्यांच्या गुरुच्या नावावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897ला केलेली आहे. पुढं 14 जानेवारी भूगोल दिन आहे. त्याचं कारण दुसरंही एक आपले भूगोल तज्ज्ञ आहेत त्यांच्यावर बी आहे, पण हे पण कारण एक आहे. तर दर 76 वर्षांनी दिसणारा हॅले याचा धूमकेतूचा शोध लावणारे एडमंड हॅले यांचं इंग्लंड येथे निधन झाले. साधा प्रश्न येतो, हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी. या अगोदर 1910 आणि 1986ला दिसलाय, आणि त्यानंतर कधी दिसणार आहे? तर 2062ला आता दिसणार आहे. आणि ते सर्व आपण सर्व असलं पाहिजे, आणि आपण राहणारच आहोत अशी आपण देवाला प्रार्थना करूया, आणि सर्व निरोगी आपण राहूया. 2062चा हॅलेचा धूमकेतू कसा दिसतोय हे आपल्या सगळ्यांना पाहायचं आहे. दुसरं 15 जानेवारी. तर 15 जानेवारी हा नवीन आलाय बघा. हा पुन्हा चालू घडामोडीचा भाग, हा अगोदर नव्हता, आता एका 8-10 दिवसाखाली 15 दिवसाखाली हा जाहीर झालेला आहे. तर 15 जानेवारीला 2 दिन झालेत आता. तर एक दिन आहे राज्य क्रीडा दिन. तर राष्ट्रीय क्रीडा दिन कधी आहे आपण पाहणार आहोत. तर राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्टला आहे. आणि हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणात आहे. आता हा राज्याचा आहे, तर राज्याचे कुणाच्या ह्याच्यात आहे बघा, खाशाबा जाधव. आणि खाशाबा जाधव यांनी काय केलंय, तर अख्ख्या भारताकडून खेळताना पहिले वैयक्तिक पदक जिंकलेलं आहे. पदक जिंकले, आणि त्यांनी वैयक्तिक कुठलं का होईना पदक जिंकले. सुवर्ण पदक नाही, पण कांस्य पदक जिंकले. आणि कुस्तीमध्ये 1952ला हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे. आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणारे ते पहिले व्यक्ती आहेत वैयक्तिक जिंकणारे. आणि जेव्हा मी ऑलिम्पिक घेईल तेव्हा सगळं डीपमध्ये सांगेल तुम्हाला की 1900 साली एक नॉर्मन प्रिचर नावाची व्यक्ती भाग घेतला होता त्यांनी भारतातर्फे, पण ते काय भारतीय नव्हते, इंग्लंडचे होते, ब्रिटनचे होते, पण त्यांचे आपल्याला धरता येत नाही. हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत तर पदक मिळवणारे. आणि स्वातंत्र्यानंतर पहिले आहेत 1952ला. फिनलँडची राजधानी आहे बघा हेल्सिंकी, तर हे बी लिहून घेणार. उद्या राष्ट्र आणि राजधानी आलं तरी ते आपल्याला पाहिजे, आणि राज्य राजधानी तर माहितीच पाहिजे. तर राज्य क्रीडा दिन नवीन इंट्रोड्यूस झालाय, माहिती असला पाहिजे, खूप महत्वाचं आहे, हे गोळा करा. खाशाबा जाधव 1952ला त्यांनी पदक जिंकलेलं आहे, कुस्तीमध्ये 3ऱ्या नंबरचं कांस्य पदक. फिनलँडची राजधानी हेल्सिंकी आहे. मग बाकी आपण नोबेल पुरस्कार शिकताना स्वीडनची राजधानी पाहिलेली आहे स्टॉकहोम, नॉर्वेची राजधानी ओस्लो हे पाहिलेलं आहे. तर अशा राजधान्या गोळा करणं काम आहे, आणि मागे खूपदा शिकले आपण. 15 जानेवारीला मूळचा दिन कोणता आहे, तर भूसेना दिन आहे, आर्मी डे आहे, त्याला थलसेना दिन म्हणतात, विविध नावं आहेत. कारण काय बघा, तर के एम करियप्पा तेव्हाचे लेफ्टनंट जनरल होते, पण नंतर जनरल झाले. 15 जानेवारी 1949. नीट पहा, भारत स्वतंत्र 1947 झाला तरी इंडियन आर्मीची सूत्रे भारतीय व्यक्तीकडे नव्हती, तर कुणाकडे होती, तर ब्रिटिश जे व्यक्ती होते फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडे होती, आणि ते पहिले होते. पण भारताचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून कार्यकाळ कोणी स्वीकारला आहे, तर के.एम. करियप्पा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर के.एम. करियप्पा
तर के एम करियप्पा, पुढे ते फील्ड मार्शल मिळवणारे 2 व्यक्तीपैकी एक आहे, ते नाव पाठच करायचे आपल्याला. तर भारताचे पहिले जनरल कोण, तर के एम करियप्पा. त्यांनी इंडियन आर्मीची सूत्रे स्वीकारलेली आहेत 15 जानेवारीला. 15 जानेवारीला स्वीकारली म्हणून तर आपण 15 जानेवारी हा भूसेना दिन, आर्मी डे, स्थल सेना दिन असे म्हणून साजरा केला जातो भारतात. आणि लष्कर दिन पण त्याला म्हणलं जातं. विविध नाव आहेत, कोणताही पर्याय आला तरी हे करा. मग आर्मीच्या काही रँक आहेत ते आपल्याला पाठ करायचे. बघा येतात का परीक्षेत, तर हो बुद्धिमत्तेत येतात. इंग्रजी ग्रामरमध्ये याची स्पेलिंगवर खूप आलेले आहेत. कर्नलची स्पेलिंग, ब्रिगेडियरची स्पेलिंग, लेफ्टनंटची स्पेलिंग खूपदा आली आहे. मुद्दा मी इथं इंग्रजीची का दिला असेल मग, तर लेफ्टनंटची स्पेलिंग बघून घ्यायची आपल्याला. तर सगळं एक्स्ट्रा मुद्दे आपल्याला गोळा करायचे आहेत. मग पहा, तर आर्मीमधील रँक किती आहेत, तर 10 रँक आहेत. 10. फील्ड मार्शल ही पहिली रँक आहे, फील्ड मार्शल. पण ही अपवाद आहे, आतापर्यंत फक्त 2च लोकांना दिली गेलेली आहे. ते खाली नाव आहेत आपल्याला, सॅम मॅनिकशॉ आणि के एम करियप्पा हे पाहायचे. मग ही अपवाद आहे. मग आर्मीचे सध्याचे प्रमुख असतात, प्रमुख, तर त्यांना उपाधी कोणती असते, जनरल आपण पाहिलेला आहे. तर सध्या आर्मीचे प्रमुख कोण आहेत, मनोज पांडे. तर जनरल मनोज पांडे आपण म्हणू शकतो. मग भारताचे काही झोन केलेत. मग पूर्व भागाचा, पश्चिम भागाचा, जे काही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य भाग असे आर्मीचे काही झोन आहेत. मग त्याला लेफ्टनंट जनरल असं म्हणलं जाते. आणि ह्या लेफ्टनंट जनरल पैकीच एकाची प्रमोशन होऊन ह्या जनरलपदी सिलेक्शन होते. तर हे लक्षात घ्या. आणि लेफ्टनंटची स्पेलिंग बघा, LIEUTENT, लेफ्टनंट जनरल. तर ह्या लेफ्टनंटची स्पेलिंगवर प्रश्न आलेले आहेत. ज्यांना भविष्यात इंग्रजी ग्रामर हे ते करायचे, तर ह्याच्यावर 1 मार्क इथं मिळू शकतो. नंतर मेजर जनरल, ब्रिगेडियर. ब्रिगेडियरची स्पेलिंग इथं डियर मध्ये बघून जा, असं डियर तिथंच करून दिलं जाऊ शकते तुम्हाला. तर हे चुकीचं आहे, हे इथं नाही. नंतर कर्नलची स्पेलिंग तुम्हाला कुठून बी वाटणार नाही की हे कर्नल आहे म्हणून. बघा COLONEL, आपण काहीतरी कॉलोनेल असं वेगळं म्हणण्याची शक्यता आहे. ही कर्नलचं आहे. लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन आणि लेफ्टनंट. मेजर, कॅप्टन आणि लेफ्टनंट हे आर्मीच्या रँक आहेत. 1-2दा बघलं तरी पहिल्यांदा बघल्यास येणार नाही. फील्ड मार्शल जनरल, मग त्याचं उप कोण आहे, लेफ्टनंट जनरल. लेफ्टनंट म्हणजे उप, तर लेफ्टनंट जनरल. मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट. तर MCL असं शेवटी एक कीवर्ड लक्षात ठेवू शकता. तर खूप सारी माहिती आपण गोळा करत आहोत. पुन्हा पुन्हा बघा. फास्ट होत असेल तर व्हिडिओ पॉज करा. पण माहिती 12 महिन्याची खूप आहे. मोठा व्हिडिओ जास्त होण्याची शक्यता आहे. तर एक व्हिडिओ मी जानेवारीचा एक व्हिडिओ टाकणार आहे पहिला, नंतर 2 महिन्याचे, 3 महिन्याचे एकत्र होतील. जानेवारी महत्वाचा आहे जास्त. तर बघा 15 जानेवारीला एक क्रीडा दिन होता, राज्याचा क्रीडा दिन आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्टला आहे. मग पुढे गेल्यानंतर 15 जानेवारीलाच भूसेना दिन आहे, लष्कर दिन आहे, आर्मी डे म्हणू शकतो. का, तर के एम करियप्पांना रॉय बुचर यांच्याकडून भारतीय आर्मीचे लष्कराची सूत्रे स्वीकारली, हे आपल्याला माहित आहे. मग 15 जानेवारी भूसेना दिन. आर्मीच्या रँक किती आहेत, तर 10 आहेत. मग सर्वात अपवादात्मक रँक, जे विशेष कार्य केलेत, जे जनरल होऊन गेलेत युद्धाच्या काळात 1971ला जसं आहेत, तर सॅम मॅनिकशॉ यांनी कार्य केलं आहे. पहिले के एम करियप्पा यांनी कार्य केलं आहे. तर यांना फील्ड मार्शल दोघांनाच दिलेला आहे. तर फील्ड मार्शल जनरल, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट अशा 10ला 10 रँक तुम्हाला पाठ करायचे. आणि हे परीक्षेत येतात, त्याला आलेले आहेत. मग ह्याला हे, तर याला काय, अशा म्हणून पण तिथं आलेले क्वेश्चन मार्क आहेत. तर उपाधी देतात आणि असे प्रश्न आलेले आहेत. स्पेलिंगवर बी एकदा तुम्ही बघून घ्या. आता बघा फील्ड मार्शल जे पहिला उपाधी आहे, तर ती किती लोकांना दिलेली आहे, तर फील्ड मार्शल आता सांगल्याप्रमाणे 2 भारतीय व्यक्तींना दिलेली आहे. तर सॅम मॅनिकशॉ 1 जानेवारी 1973 आणि के एम करियप्पा 15 जानेवारी 1986. असे जर प्रश्न परीक्षेत आले तर तुम्हालाच मार्क मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. तर 1 जानेवारी 1973 आणि 15 जानेवारी 1986 वर्ष जरी लक्षात ठेवलं 73 आणि 86. 15 जानेवारीला का, तर भूसेना दिन आहे. सॅम मॅनिकशॉ यांनी कार्य केलं 1971च्या युद्धात, बांगलादेशची निर्मिती झाली. के एम करियप्पा सुरुवातीचेच आहेत आणि 48-47ला जे काही युद्ध झालेलं आहे फाळणीच्या वेळेस त्यांचं कार्य आहे, पहिले आहेत म्हणून दिले. आणि सध्याचे जे आहेत, जे 29वे प्रमुख आहेत भारताचे, तर जनरल मनोज पांडे हे आहेत. आणि
ते सध्याचे प्रमुख आहेत, त्यांना फील्ड मार्शल नाही, ते सध्याचे म्हणून एक चालू घडामोडीचा प्रश्न आपण टाकलेला आहे. तर किती जणांना फील्ड मार्शल हा आर्मीचा सर्वोच्च रँक मिळाला आहे? 2 व्यक्तीला. सॅम मॅनिकशॉ 1973, 2 वर्षानंतर युद्ध झाल्यानंतर, आणि 1986ला पहिले आहेत दिला पाहिजे म्हणून दिलेला आहे. मिलिटरी कॉलेजमध्ये पहिले 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे, वारंवार येतात. नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, पुणे महाराष्ट्राला आहे. प्रसिद्ध प्रश्न आहे, पोलीस भरतीचा कॉमन प्रश्न आहे. नॅशनल डिफेन्सला डिफेन्सच आहे, अकॅडमीच्या जागी कॉलेज शब्द आला. NDC दिल्लीला आहे, नवी दिल्ली आला तरी लिहायचे. आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA जर आला असेल तर डेहराडून, उत्तराखंडची राजधानी तिथं आहे. पहिले 3 मी स्टार करून दिलेत, ह्याच्यावर जास्त फोकस करा. प्रश्न सांगून येणार नाही, प्रश्न केव्हा येऊ शकतो. आणि कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, मॅनेजमेंट शब्द आला की सिकंदराबाद म्हणा. डिफेन्स सर्व्हिस स्टाफ शब्द आला की वेलिंग्टन आहे. बिपिन रावत जे पहिले आपले CDS होते, तर त्यांचं इथंच जाताना हेलिकॉप्टरनं निधन झालंय त्या धुक्यामध्ये, वेलिंग्टनला जाऊ लागले होते तामिळनाडूला. नॅशनल इंडियन डिफेन्स युनिव्हर्सिटी आहे, तर ती गुरुग्राम हरियाणाला आहे. हे आपल्या लक्षात आलं. पहिले 3 पाठ करा. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे, नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्लीला आहे, आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून उत्तराखंडला आहे. कीवर्ड आहेत, पुन्हा पुन्हा पहा. तर 15 जानेवारीचं थोडं मोठं आहे, पुन्हा पाहू, किंवा एक फायनल रिव्हिजन आपण पुन्हा जाताना घेणार आहोत. मग 23 जानेवारीला कोणता दिन आहे? हा माग 1-2 वर्षातच आलेला आहे, हा अगोदर नव्हता. तर नरेंद्र मोदी यांनी हा जाहीर केलेला आहे. 23 जानेवारीला पराक्रम दिन आहे. मग असा पराक्रम कोण गाजवला आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे सुभाषचंद्र बोस यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. ते परीक्षेत येते. कुठं कसा प्रश्न येईल सांगता येत नाही, गाफील राहायचं नाही. 23 जानेवारी 1897ला त्यांचा जन्म कटक उडीसा येथे झालेला आहे. ऑक्टोबर 1943ला सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार, बघा आझाद हिंद सेना नाही तर आझाद हिंद सेना, हे कोण स्थापन केलंय? तर रास बिहारी बोस. लिहून घेणं तुम्ही अपेक्षित आहे. आणि कधी केलं? 1942ला केलेला आहे. तर फरक लक्षात आलेला पाहिजे. तर आझाद हिंद सरकारची स्थापना 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी झाले. आणि हे IMP आहे. शहीद आणि स्वराज्य, हे अंदमानला नाव काय दिलं? शहीद. आणि निकोबारला काय नाव दिलं? स्वराज्य. यावर तलाट्यापासून MPSC पर्यंत प्रश्न आलेत, हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि नुकतंच म्हणजे मागच्या काही दिवसात परमवीर चक्र मिळालेल्या 21 लोकांची नावं जी आहेत ते बेटांना तिथे दिलेली आहेत, अंदमान निकोबार बेटातील परमवीर चक्र मिळालेल्या. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 24 जानेवारीला एक जागतिक शिक्षण दिन आहे. हे एक राहू शकतो विसरून, तर थोडं याच्यावर फोकस करा. शिक्षण दिन आहे, शिक्षक नाही. तर जागतिक शिक्षण दिन आहे, हे पुढे मी तुम्हाला रिकॉल करेल. 24 जानेवारी. दुसरा 24 जानेवारीला आहे राष्ट्रीय बालिका दिन. पहा, याच महिन्यात आपण राज्य बालिका दिन पाहिलाय, आठवतो का? पहा, राज्य बालिका दिन. तर राज्य बालिका दिन कधी असतो? 3 जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म. हा कोणता आहे? राष्ट्रीय बालिका दिन. कारण काय? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे, पंतप्रधान म्हणून, 24 जानेवारी 1966. मग हे आपला क्रम माहिती आहे आपल्याला की 10 जानेवारीच्या मध्यरात्री 1966ला लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. ताश्कंद येथे होते ते. आणि 65चं जे युद्ध होतं 1965, त्याची शांततामय करार चालू होता आणि युद्धबंदीचा करारावर त्यांनी सह्या केल्या होत्या त्याच दिवशी. मग 10 जानेवारी ते 23 म्हणजे 24 जानेवारीपर्यंत 1966ला हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांनी कार्य केलं. 1997ला त्याला भारतरत्न आपण पाहिलेला आहे. मग 24 जानेवारीलाच इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. ती तारीख लक्षात राहावं प्रत्येक भारतीयाच्या, म्हणून राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी साजरा करायचं ठरलेलं आहे. खूप महत्वाचं आहे आणि याच महिन्यात झालेलं आहे. आणि मी 11 ऑक्टोबरला तुम्हाला, तेव्हा 11 ऑक्टोबरला सांगल की जागतिक बालिका दिन पण आहे. राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक, खूप माहिती महत्वाची आहे. आणि हे सर्व तुम्ही वर्गात असाल तर मी 100% पाठ करून घेतलं असतं, पण तुम्ही आता कसं पाहताय हे मला सांगता येणार नाही. पण होईल तेवढं पाठ करा, पुन्हा पुन्हा रिवायझन करा. आणि मी आधीच सांगले, यामध्ये इतकी माहिती आहे
की यात इतिहास, राज्यशास्त्र सगळ्या गोष्टी तुमच्या अर्थशास्त्रापासून विज्ञानापासून कव्हर होणार आहेत. फक्त दिनविशेषचा भाग म्हणून पाहू नका. क्लिअर दिसते का पहा. तर ही माहिती आहे. तर गुलजारीलाल असा प्रश्न तलाट्याला 19ला येऊन गेला ऑनलाईनला की भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून 2 वेळेस कोण काम केलेलं आहे. गुलजारीलाल तेच पहिल्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे पण तेच आहेत. तर ही खूप सारी माहिती आपल्याला आहे. पुढं 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि 25 जानेवारी एक पर्यटन दिन पण आहे. हा दोन्ही सेम आहेत. आणि STIला असाच प्रश्न आलेला होता पूर्वला. अवाक्य ब वाक्य 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आहे. ब वाक्य 25 जानेवारी पर्यटन दिन आहे. राष्ट्रीय दोन्ही राष्ट्रीयच आहेत. मग दोन्ही वाक्य करेक्ट आहेत. मग काही लोकांना वाटलं एक दिन विशेष आहे तर दुसरा कशाला असेल. चूक केली. मग इथं चुका होतात हे आपल्याला शिकायचंय. मग आता राष्ट्रीय मतदार दिन किंवा मतदार दिन पण त्याला म्हणलं जाते. मतदान किंवा मतदार. तर राष्ट्रीय मतदार दिन वोटर डे कसं काय आहे. कारण काय बघा. तर 25 जानेवारीला 1950ला राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाची कलम काल परवाच ऑनलाईन परीक्षेत येऊन गेलेली आहे जी TCSने घेतलेली होती. तर कलम 324. तर 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचं कार्य इथं सांगलेलं आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नंतर निवडणूक आयोगाचं मुख्यालय किती आहे. दिल्ली. आणि त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि 2 इतर असतात. असे मिळून किती असतात. 3. यावर पण प्रश्न आलेला आहे. तर एकूण 3 निवडणूक आयोग असतात. एक मुख्य आणि 2 इतर. मग खूप डीप मध्ये माहिती गोळायची. राज्यशास्त्राचा भाग सुरू झालाय. यावर प्रश्न ऑनलाईनला आलाय. यावर प्रश्न आलेला आहे. बाकी वेळोवेळी प्रश्न आले. डीप मध्ये हा प्रश्न आहे बघूत. मग आता राष्ट्रीय निवडणूक आयोग काय करते. तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि राज्यात असून सुद्धा विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेते. आता तुम्ही नवीन अभ्यास सुरू केला असेल तर थोडा वेळ लागते हे समजाय. तर पहा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा जे संसदेचे 2 सभागृह आहेत आणि प्रत्येक राज्याचे 2 सभागृह असतात. प्रत्येक राज्याला विधान परिषद नाही तर 6 राज्यांना आहे. ते शिकणार आहोत खूप डीप जेव्हा मी राज्यशास्त्र घेईल. तर विधानसभेच्या आणि विधान परिषद पण निवडणुका घेते. मग राज्य निवडणूक आयोग कुणाच्या निवडणुका घेते. तर विधानसभेच्या आणि विधान परिषद घेत नाही. ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घेते. स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि कटक मंडळे. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या राज्य निवडणूक आयोग इथंच एका तर पहा राज्य निवडणूक आयोगाची कलम देतोय मी. हे पण परीक्षेत आले. 3 प्रश्न एका परीक्षेत आले. तर 243K हे पंचायत राजसाठी आहे आणि 243 ZA हे शहरीसाठी आहे. शहरी. आणि हे ग्रामीणसाठी आहे. आणि हे टाकलेलं आहे 73वी घटना दुरुस्ती. हे टाकलेलं आहे 74वी घटना दुरुस्ती. खूप IMP आहे. एकत्र इतकी डीप माहिती आहे आणि हे कुणाला सांगणं शक्य नाही. तर तुम्ही ते लिहून घेत जा. मी आधीच सांगले तुमचे 10 मार्क वाढणार आहे तिथं. आणि मी काल परवाच एक ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. त्यात हा प्रश्न होता. हा प्रश्न आहे निवडणूक आयोग किती असतात आणि हा प्रश्न आलेला आहे. तर 3 एका परीक्षेत एका मुद्द्यावर प्रश्न आहेत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत. सुकुमार सेन. सुकुमार सेन आहेत. ह्यावर मी प्रश्न मुंबईला पोलिसला आलेला आहे. आणि पहिली व एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे. तर VS रमादेवी. VS रमादेवी या पहिल्या मुख्य निवडणूक आहेत. IMP प्रश्न आहे. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत. सुकुमार सेन. आणि पहिली महिला जे 1990च्या काळात काही दिवसासाठीच होत्या त्या काही महिन्यांसाठी तर VS रमादेवी आहे. मागच त्यांचं निधन झाले. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत 25वे तर राजीव कुमार. पहा चालू घडामोडीचा एक भाग होतोय. सध्याचे आर्मीचे भूषणा प्रमुख कोण आहेत मनोज पांडे 29वे. मग सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त तर राजीव कुमार 25वे आहेत. हे पण इतकं प्रचंड माहिती आपल्याला इथं होत्या. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत असतो. जे अगोदर झालं ते होते. पगार पहा मुख्य निवडणूक आयुक्तांचे वेतन किती आहे तर 2.5 लाख रुपये त्यांना पगार आहे. भारताच्या राष्ट्रपतींना किती असतो तर 5 लाख रुपये. उपराष्ट्रपतींना 4 लाख रुपये आहे. भारतातील पहिले मतदार कोण मागच त्यांचं निधन झालेलं आहे 5 नोव्हेंबरला. तर श्याम शरण नेगी हे भारताचे
पहिले मतदार ज्यांनी आणि ह्यांनी 1951 जे लोकसभा निवडणूक आहे ते 2019च्या लोकसभा निवडणूक सगळ्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे आणि मागच त्यांचं निधन झाल्यामुळे ते काय 2024च्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही, ते हिमाचल प्रदेशचे होते. दुसरी IMP लाईन इथं स्टार केले मी. 61वी घटना दुरुस्ती 1989 नुसार निवडणुकीत मतदानाची वय 21 वरून किती करण्यात आले, 18. ही घटना दुरुस्ती खूपदा विचारते. तर 61वी घटना दुरुस्ती आहे 1989ला झालेली आहे आणि अगोदर एकच निवडणूक आयुक्त होते, एकच काम बघायचे. पण ही घटना दुरुस्ती झाल्यानं काम वाढल्यामुळं तिथं 2 झालेत आणि मग तिथून पुढे 2 आहेत. हे राज्यसेवा मेन्सचा भाग आपल्याला आहे. मग 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, सर्वांना माहीत आहे. आपण लहानपणी प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन किंवा महाराष्ट्र दिन असेल किंवा 17 सप्टेंबर असेल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, तर मराठवाड्यात 4 वेळेस झेंडा फडकवला जातो, झेंडावंदन होतं. बाकी महाराष्ट्रात 3 वेळेस होते. 17 सप्टेंबरचं मराठवाड्यात होते. मग जेव्हा आपण लहानपणी शाळेत जायचो आपल्याला काय कुठला नेमका झेंडावंदन आहे माहित होतं, पण नेमका प्रतिशत माहित नव्हतं. तर आज आपल्याला माहिती होते. तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला आहे आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला आहे. तर 26 जानेवारी 1950ला भारतानं आपली घटना अंमलात आली किंवा लागू केली म्हणता येईल, पण स्वीकारली म्हणायचं नाही. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, हे जे लाईन आपण आता शाळेत म्हणतायत काही लोक, तर त्याला आपण प्रस्ताविका किंवा सरनामा म्हणतो. तर सरनाम्यात जी तारीख आहे ती स्वीकारलेली आहे, हे आपल्या लक्षात घ्या. आणि घटना अंमलबजावणी कधी झाली, हे दोन्ही प्रश्न परीक्षा दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. घटना स्वीकारली वेगळी 26 नोव्हेंबर 1949. अंमलबजावणी कधी केली, 26 जानेवारी 1950ला. मग 26 जानेवारी 1950ला का केली, 2 महिने आपण का थांबलो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की 26 जानेवारी 1930ला एक ठराव आपण घेतला होता की तो स्वतंत्र दिन किंवा स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचं. हे आपण 1929च्या अधिवेशनाच्या तिथं ठरवलेलं होतं. मग ते इतिहासात थोडं जावं लागतं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मूळ घटनेत एकूण कलमे पहा, यावर बी प्रश्न आलेले आहेत. 395 कलमे आहेत, एकूण भाग 22 आहेत आणि एकूण परिशिष्टे 8 होते. केव्हा होते, हे मूळ घटनेत. सध्याच्याला 460+ घटना दुरुस्ती होऊन कलमा वाढत राहतात. कलमे आहेत, भाग किती आहेत, तर 25 भाग आहेत आणि परिशिष्ट किती झाले आहेत, तर 12 परिशिष्ट सध्याच्यालाही झालेले आहेत. तुम्ही अपडेट करू शकता, नोंद घेऊ त्याच्यावर शकता. तर भारताने घटना कधी स्वीकारली, 26 नोव्हेंबर 1949. म्हणून 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा केला जातो, संविधान दिन. आणि भारताने घटना कधी लागू केली किंवा अंमलबजावणी झाली, तर 26 जानेवारी 1950ला. मग मूळ संविधानामध्ये एकूण कलमे किती, 395. भाग किती होते, 22 भाग. परिशिष्ट किती होते, तर 8 परिशिष्ट होते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 30 जानेवारी हुतात्मा दिन आहे. तर 30 जानेवारी 1948ला नथुराम गोडसे आणि नारायण आपटे व त्यांचे सहकारी जे आहेत त्यांनी बिर्ला हाऊस दिल्ली येथे महात्मा गांधी यांची हत्या केलेली आहे. तर 30 जानेवारी 1948ला आणि त्यांचे जे समाधीचं आपल्या परीक्षेत येऊ शकते, तर राजघाटला त्यांची समाधी आहे दिल्ली येथे. आणि 9 लोकांना तिथं पकडण्यात आलं होतं. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचं पण नाव होतं, स्वातंत्र्यवीर, पण त्याला नंतर निर्दोष सोडण्यात आलं, हे आपण माहितीच अगोदर पाहिलेली आहे. दुसरं, फासावर त्यांनाच पहिल्यांदा जावं लागलं स्वतंत्र भारतात. आता इंग्रजांनी आपल्या थोर क्रांतिकारकांना फासावर त्यांनी लटकवलं, पण स्वातंत्र्य झाल्यानंतर फासावर कोण गेलं पहिल्यांदा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे त्यांचे सहकारी. 15 नोव्हेंबर 1949ला त्यांना फाशी झाली आणि स्वतंत्र भारतात फासावर जाणारे हे पहिले व्यक्ती ठरलेले आहे. कारण होतं महात्मा गांधी यांची हत्या त्यांनी 30 जानेवारी 1948ला केली. जवळपास 5-6 महिनेच होत होतं स्वातंत्र्य होऊन महात्मा गांधी यांची हत्या झालेली होती. ठीक आहे. आणि 30 जानेवारीला कुष्ठरोग निर्मूलन एक दिन आहे. कुष्ठरोग एक जीवाणूमुळे होणारा रोग आहे. पहिलाच प्रश्न येतो, विषाणूमुळे होतो का जीवाणू, तर जीवाणूमुळे आहे, बॅक्टेरियामुळे होणार आहे. आणि कोणत्या बॅक्टेरियामुळे होणार आहे, तर मायक्रोबॅक्टेरियम नावातच आहे बघा, बॅक्टेरियम म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला जीवाणू म्हणतात, व्हायरसला विषाणू म्हणतात मराठीत, व्हायरस म्हणजे विषाणू. तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे या नावाच्या जीवाणूमुळे हा कुष्ठरोग होतो, याचं प्रमाण आहे. आणि या कुष्ठरोगाला ज्याला झालाय त्याला कोणी सेवा द्यायची नाही ती, पण या कुष्ठरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आपले बाबा आमटे एक नाव प्रसिद्ध आहे.
त्यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवदास आमटे. आणि त्यांनी 1949 मध्ये आनंदवनची स्थापना केली. आता आला भूगोलचा प्रश्न, आनंदवन कुठं आहे? चंद्रपूरला आहे. त्यांनी बाबा आमटे, आणि बाबा आमटे यांना खूप सारे पुरस्कार याबद्दल त्यांना मिळाले आहेत. कुष्ठरोगी म्हणजे अंगावर एवढे मोठे डाग, शरीर नासलेलं, या टाईपमध्ये त्या रोग्यांची सेवा करणं आणि त्यासाठी आपला पूर्ण जीवन घालणं ही सोपी गोष्ट नाही. नंतर त्यांची मुलं जे आहेत त्यांनी पण हेमलकसा गडचिरोली येथे त्यांनी हे केलेलं आहे. तर खूप महत्त्वाचं आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर पाहू. एक छानपैकी रिव्हिजन आता मी फास्ट घेणार आहे. जे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही लिहून ठेवले पाहिजेत. बघा, 3 जानेवारीला राज्य बालिका दिन म्हणून साजरा केलेला आहे. तर सावित्रीबाई फुले यांची जयंती किंवा जन्म आहे. नायगाव सातारा येथे झालाय. काव्य फुले आणि बावनकुशी सुभाष रत्नाकर वर्षपाठ नाही झालं तरी चालेल, पुस्तक माहीत पाहिजे. ब्रेल दिन अंध लोकांसाठी आहे. ब्रेल लिपी 4 जानेवारी. दर्पण खूप महत्वाचं आहे. तर दर्पणलाच पत्रकार दिन म्हणलं जाते. आणि मराठी भाषेचे पहिले वृत्तपत्र ज्यांनी सुरू केले, मराठी वृत्तपत्र दर्पणची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यांचा जन्म कधी झाला आहे? तर 6 जानेवारी 1812. कुठं झाला आहे? पोंभुर्ले सिंधुदुर्ग येथे झालेला आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. साधे साधे प्रश्न आलेत. 9 जानेवारी हा तर येतो किंवा हा येतो. केव्हा आफ्रिकेतून वापस आली, तारीख तरी येते. किंवा 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी कोणत्या देशातून भारतात आले? दक्षिण आफ्रिका. मग महात्मा गांधीला आणण्याचं श्रेय कुणाचं आहे? तर गोपाळकृष्ण गोखले. म्हणून महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कुणाला म्हणलं जाते? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांचे कोण आहेत गुरु? तर न्यायमूर्ती रांडे. आणि त्यांचे KT तेलंग. पुढे गेल्यानंतर प्रवासी भारतीय संमेलन भरले जातात. हा 17वा होता प्रवासी भारतीय दिन. पहिले संमेलन 2003ला दिल्ली येथे भरलेलं आहे. आताच 2023चं इंदोर मध्य प्रदेशला भरलेलं आहे. आणि 2015 पासून दर 2 वर्षांनी घेतलं जाते. अगोदर दर वर्षाला भरत होतं. यामध्ये जे बाहेर देशात आपले येणारे लोक राहतात त्यांना पुरस्कार पण दिले जातात आणि त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं पण जाते. तर 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन आहे. 10 जानेवारी 1975ला पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर महाराष्ट्र येथे भरलेली आहे, जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे. देशाची व्याघ्र राजधानी नागपूर आहे. 0 माईल देशाचं मध्यवर्ती ठिकाण नागपूरला आहे. 12 जानेवारी युवक दिन आहे. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी 1897ला केली आहे. 14 जानेवारी भूगोल दिन आहे. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 76. कधी दिसला अगोदर आणि पुढे केव्हा दिसणार आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. 2062ला दिसणार आहे. तर नवीन आलेला आहे चालू घडामोडीचा भाग. राज्य क्रीडा दिन कधी असतो? तर राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो हे सांगले. दोन्ही तुलना इथंच करायची आहे एकाच. तर राज्य क्रीडा दिन नवीन आलाय 15 जानेवारी. राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद आणि यांच्याच कार्यकाळात 1928, 1932, 1936 येथे आपण पहिले 3 हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेत. म्हणून आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट नाही, हॉकी आहे. मग सातारा येथे त्यांचा जन्म 15 जानेवारीला झालाय. भूषणा दिन आर्मी डे. आर्मीचे पहिले जनरल कोण आहेत? तर पहिले जनरल आहेत KM करियप्पा, पहिले भारतीय आहेत. रॉय बुचर, फ्रान्सिस रॉय बुचर हे इंग्लंडचे होते. मग रँक पाहिल्यात आपण त्यांच्या, तर फील्ड मार्शल, जनरल, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट. मग आतापर्यंत फील्ड मार्शल अपवाद मग 2च लोकांना दिलाय 73 आणि 86ला, सॅम मॅनिकशॉ आणि KM करियप्पा. सध्याचे भूषणा प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे. आणि भूषण प्रमुख जे असतात सध्याचे त्यांना जनरल उपाधी लागते माहिती आहे. आर्मी चे जे आहेत मिलिटरीचे कॉलेज 3च पाठ करा. मग पहिले NDA कुठं आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे आहे. नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली दिल्ली येथे आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला आहे. खालचे कीवर्ड लक्षात ठेवला, मॅनेजमेंट स्टाफ युनिव्हर्सिटी, तर एक जोड्या लावाय प्रश्न होऊ शकतो. MPSCला आलेला प्रश्न आहे. पराक्रम दिन आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जयंती आहे. शहीद व स्वराज्य त्यांनी अंदमान आणि निकोबार यांना नावं दिलेली आहेत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा प्रसिद्ध वाक्य आहे. आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी एक लढा त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिला आहे. जपानला गेले, जर्मनीला गेले, बर्लिनला गेले. फ्री रेडिओ केंद्र त्यांनी बर्लिन येथे स्थापन केलं. खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. इंग्रजांनी अटक केली असताना सुद्धा त्यांनी वेश बदलून ही केलेली आहे. पण आझाद हिंद सरकारची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. हे पण पुढे जपानला गेले होते, तिथे जाऊन टोकियो येथे त्यांनी केले, जपानची मदत घेतली.
पण जपाननं शरणागती पत्कारली आपल्याला पाहिलेलं होतं. आणि 1945ला 18 ऑगस्ट रोजी यांचं निधन झालेलं आहे विमान अपघातात तैवान तैपे येथे. तर सुभाषचंद्र बोस हे महत्त्वाचं आहे. मग 24 जानेवारी जागतिक शिक्षक दिन आहे. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन आहे. तर राष्ट्रीय बालिका दिन आणि राज्य बालिका दिन फरक लक्षात आलं पाहिजे. मी 11 ऑक्टोबरला तुम्हाला जागतिक बालिका दिन पण सांगणार आहे, ते आपण नंतर बघू. मग राष्ट्रीय बालिका दिन कधी ठरवलंय तर 24 जानेवारी. कारण आहे 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली आहे, ती खूनगाठ कुठतर राहावी म्हणून हे आहे. आणि एक्स्ट्रा मुद्दे मी जे सांगलेले आहेत तर 1966ला लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं, ज्यांनी जय जवान जय किसान नारा दिलाय. मग 10 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत कोण काम पाहिलंय? हंगामी गुलजारलाल नंदा यांनी काम पाहिलेलं आहे, तर तेही लक्षात आले. आणि 1966लाच मरणोत्तर लालबहादूर शास्त्री यांना आहे, पहिला मरणोत्तर आहे. भारतरत्न आठवते का पहा. मग 25 जानेवारी निवडणूक आयोगाची स्थापना आहे 25 जानेवारी 1950ला. म्हणून राष्ट्रीय मतदार दिन वोटर्स डे म्हणून साजरा केला जातो. खूप सारे प्रश्न इथं गोळा करायचे, तुम्हाला लिहून घ्यायचे. राज्य निवडणूक आयोगाची कलम वेगळी आहे, 2 कलम आहेत त्यासाठी, एक ग्रामीण भागासाठी आणि एक शहरीसाठी आहे. कळणार नाही पण खूप महत्वाचं आहे. हे राष्ट्रीय आहे, देशासाठी आहे. आणि साधा प्रश्न येतो, राष्ट्रीय निवडणूक आयोग कुणाच्या निवडणुका घेतो घेत नाही, एमपीसी लेवल प्रश्न आहे. तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद आणि पहिली निवडणूक आयोग कोण आहेत हा बेसिक प्रश्न आहे. सुकुमार सेन. महिला कोणी झालेली आहे का? हो, तर 1990ला VS रमादेवी झाले. सध्याचे कोण आहेत? राजीव कुमार. कार्यकाळ महत्वाचा आहे, 6 वर्ष किंवा 65, जे अगोदर घडल ते. वेतन 2.5 लाख रुपये आहे. आणि मतदान टाकणारे मतदार आहेत ते, तर पहिले मतदान कोण आहेत? हिमाचल प्रदेशचे श्याम सरन नेगी आहेत. 61वी घटना दुरुस्ती IMP आहे, निवडणुकी संबंधी आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आलं आणि 18 वर्षाचे प्रत्येक व्यक्ती मतदान करू शकतात, आपल्याला माहित आहे. 25 जानेवारीला एक दुसरा आहे राष्ट्रीय पर्यटन दिन. 26 जानेवारी माहित आहे सर्वांना, प्रजासत्ताक दिन आहे. आपलं संविधान त्या दिवशी लागू झालंय, अंमलबजावणी झाली आहे, पण संविधान स्वीकारलं नाही. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलंय. मग संविधान सभेचे अध्यक्ष हे ते 26 नोव्हेंबरला मी सगळं सांगणार आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष हे ते. खूप IMP नोट्स आहेत, जिथं जिथं जे आहे ते आपण IMP घेतोय. मग हुतात्मा दिन आहे 30 जानेवारी 1948 रोजी. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे नाव लक्षात ठेवायचे. यांनी महात्मा गांधीची हत्या केली. बिर्ला हाऊस दिल्ली येथे, तिथंच राजघाटला त्यांची समाधी आहे. हे राम असे शब्द आहेत तिथं. तर आणि फासावर जाणारे पहिले व्यक्ती नथुराम गोडसे आणि नारायण आपटे 15 नोव्हेंबर 1949. ते 30 जानेवारी कुष्ठरोग निर्मूलन. हे येईल किंवा हे येईल बघा. कुष्ठरोग कशामुळे होतो? जीवाणू का विषाणूमुळे? आपण विज्ञानच्या नोट्समध्ये ते घेणारच आहोत, पण आज लक्षात ठेवा तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो. आणि त्यासाठी एक जनरल माहिती आहे, ह्याचं काही काम नाही, पण एक माहिती राहावं. आनंदवन कुठं आहे, त्याची स्थापना कोणी केली, एक माहिती राहावं. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना निदान देण्यासाठी, त्यांचे रोग बरा करण्यासाठी आनंदवनची स्थापना केली. चंद्रपूरला आनंदवन. हेमलकसा कुठं आहे तर गडचिरोलीला आहे. आणि तपोवन नावाचा आश्रम कुठं आहे तर अमरावतीला आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मुरलीधर देवदास आमटे आहे. तर असा एक छानपैकी महिना आपल्याला झालेला आहे. पहिला महिना आहे, थोडं डीप घेतलाय. पुढचे 2-3 एकाच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर गाफील राहू नका, ही मजाकमध्ये घेऊ नका. खूप IMP आहे, अतिशय महत्वाचं आहे. तर दररोजच्या दररोज हे करा, एक्स्ट्रा मुद्दे गोळा करा. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.